सकाळ सकाळ आपल्याला मस्त असा पोटभरीचा आणि पौष्टिक नाश्ता मिळाला तर दिवस आपला खूप सुंदर जातो. चला तर मग आज आपण हिरव्या मुगाचा पौष्टिक प्रोटीनयुक्त असा नाश्ता तयार करणार आहोत. वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करू. इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत. जेवढा आपला नाश्ता बनवायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही वाटी लहान मोठी घेऊ शकता. मी इथे लहान वाटी घेतलेली आहे. 1 वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ तुम्ही कुठलेही रेग्युलर वापरातले तांदूळ घेऊ शकता. मात्र मी इथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. जर थोडासा जाड तांदूळ असेल तर अतिउत्तम. यानंतर त्याच वाटीने 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असतं. आता ही सर्व जिन्नस आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत. तर इथे मी पहिल्यांदा हे धुते आहे. चोळून चोळून व्यवस्थित धुवायचं, म्हणजे ह्यावरची जी पावडर असेल ती निघून जाते. तर इथे बघा हे मस्त असे स्वच्छ झालेले आहेत. आता नळाखाली पण 2 वेळा मी हे धुवून घेणार आहे. ह्यातलं पाणी काढून टाकलं आणि 2 वेळा हे स्वच्छ धुवून घेतले. आता भरपूर पाणी घालून आपल्याला हे 5 ते 6 तास भिजत घालायचे आहे. आता उन्हाळा आहे त्यामुळे 5-6 तासामध्ये हे व्यवस्थित भिजतात. पण जर तुम्हाला सकाळ सकाळ नाश्ता करायचा असेल तर रात्रभर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही नाश्ता तयार करून घेऊ शकता. 5 ते 6 तासानंतर मूग, तांदूळ आणि शेंगदाणे व्यवस्थित भिजले गेलेले आहेत. चांगले फुलून आलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. अगदी मस्त हे फुलून आलेले आहेत. चला तर मग ह्यातलं पाणी काढून टाकायचं आणि ह्याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. पीठ बारीक करण्यासाठी हेच पाणी वापरलं तरीसुद्धा चालू शकेल. मात्र इथे मी हे पाणी काढून टाकलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि ह्याला एकदम स्मूथ असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर इथे सगळे डाळ तांदूळ मी काढून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मिरची. तर इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे. देठासकट थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. यामुळे आपला नाश्ता जो आहे तो मस्त असा स्वादिष्ट तयार होईल. आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालून एक स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघा थोडं थोडं पाणी घालून मी याची स्मूथ पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता हे बॅटर जे आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. उरलेलं जे बॅटर आहे ते सुद्धा आपण पाणी घालून काढून घेतलं. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ घातल्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे बॅटर जे आहे ते थोडंसं घट्ट वाटतं आहे त्यामुळे 2-3 चमचे पाणी पुन्हा मी घातलेलं आहे आणि व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी तयार करून घ्यायची आहे. तर पीठ बघा असं डोशाचं पीठ जसं असतं तसंच पीठ आपण इथे तयार केलेलं आहे. आता हे पीठ जे आहे ते 10 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण एक चटणी तयार करणार आहोत. तर इथे मी एक छोटी वाटी खोवलेला नारळ घेतलेला आहे, ओला नारळ. यामध्येच आता 2 चमचे आपल्याला डाळे घ्यायचे आहेत. यानंतर यामध्ये घालायचे आहेत कढीपत्त्याची पानं 5-6. 2 हिरव्या मिरच्या घालूया. मिरच्या आपण अशा चिरून घेऊ म्हणजे त्या व्यवस्थित वाटल्या जातील. इथे मी एक मोठी पाकळी लसणाची घेतलेली आहे. तुम्ही मध्यम आकाराच्या 2 पाकळ्या पण घेऊ शकता. ह्याला पण आपण चिरून घेऊया. तर इथे आपण हे जिन्नस बारीक केली त्यामुळे काय होतं ह्याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. एकदम स्मूथ पेस्ट तयार होईल. देठासकट थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. यासोबतच थोडासा लिंबाचा रस आपल्याला घालायचा आहे 1 चमचाभर इतका. यामुळे चटपटीतपणा येईल. चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा साखर घातलेली आहे. आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. तर इथे बघा ही आपली चटणी जी आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे, एकदम चटपटीत. यावर तुम्हाला फोडणी घालायची असेल तर 1 चमचा तेल कडकडीत गरम करायचं. यामध्येच पाव चमचा मोहरी घातलेली आहे. 1 चिमूटभर इतकं जिरं घातलेलं आहे आणि 2 सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत लाल. आता ह्याची फोडणी आपण तयार करून घेतलेली आहे आणि ही फोडणी यावर घातली. मस्त अशी चटपटीत चटणी तयार झालेली आहे. आता 10 मिनटानंतर आपण बॅटर पाहूया. तर इथे हे बॅटर जे आहे ते मस्त असं तयार झालेलं आहे. आता यापासून आपल्याला डोसा तयार करायचा आहे. इथे आपण दही, इनो, सोडा काहीही वापरलेलं नाही आहे किंवा पीठ आपण फर्मेट देखील केलेलं नाही आहे.
आता तवा चांगला गरम करून घेतलेला आहे. तव्यावर थोडंसं तेल लावलेलं आहे आणि तवा चांगला तेलाने ग्रीस करून घ्यायचा आहे. सगळं तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं. तवा चांगला गरम करून घ्यायचा. अतिरिक्त तेल ह्यातनं काढून घेतलेलं आहे. चांगलं ह्याला पुसून घ्यायचं आहे. यानंतर तव्यावर थोडंसं पाणी घातलेलं आहे. तव्याचं टेम्परेचर मेंटेन केलेलं आहे. तवा चांगला कोरडा करून घ्यायचा आणि यावर आपल्याला आता डोसा घालायचा आहे. तर इथे बघा, एक 1/4 पळी मी इथे पीठ घातलेलं आहे आणि मस्त असा डोसा पसरवून घ्यायचा हलक्या हाताने. गॅसची आच बारीकच करायची. आता बिडाचा तवा वापरल्याने डोसा एकदम कुरकुरीत तयार होतो. नॉनस्टिक तव्यावर तेवढा कुरकुरीत तयार होत नाही. तर आता आपण मंद आचेवर ह्याला चांगला कुरकुरीत तयार करून घेऊया. थोडंसं कोरडं झालं की यावर वरून तेल किंवा तूप तुम्ही वापरू शकता. तेल चांगलं पसरवून घेऊ आणि ह्याला थोडंसं ब्राऊन रंग येईपर्यंत आपण वाट पाहूया. तर इथे बघा, ह्याला ब्राऊन रंग आलेला आहे आणि तवा जो आहे तुम्ही बऱ्याच दिवस वापरला नाही आहे, त्यामुळे हा डोसा जो आहे तो ह्याला चिकटलेला आहे. तर आता ह्याची काठ मी सोडवून घेते. मात्र डोसा जो आहे तो मस्त असा कुरकुरीत तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे हा डोसा जो आहे तो मस्त असा कुरकुरीत तयार झालेला आहे. तर ही महत्त्वाची टीप आहे की बिडाच्या तव्यावर जर तुम्हाला डोसा करायचा असेल तर बिडाचा तवा रोज वापरायला हवा. इथे डोसा बघा मस्त असा कुरकुरीत तयार झालेला आहे. रंगही त्याला खूप छान आलेला आहे. आता असाच एक दुसरा डोसा आपण तयार करून घेऊ. तवा चांगला पुसून घ्यायचा आहे आणि मस्त असा डोसा पसरवून घ्यायचा आहे. हे डोसे जे आहेत ते एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतात, कारण ह्यामध्ये आपण जो शेंगदाणा वापरलेला आहे तो शेंगदाणा एकदम कुरकुरीत तयार होतो आणि त्यामुळे डोसा जो आहे तो स्वादिष्टच लागतो. यावर आता तुम्हाला जर चटणी तयार करायची नसेल तर कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर घालायची आणि मस्त असा हा डोसा यासोबत तुम्ही खाऊ शकता. चटणीपेक्षा हा डोसा खायला खूप छान वाटतं आणि गरम गरमच खा, म्हणजे तो खुसखुशीतपणा जो आहे तो तुम्हाला नक्की जाणवेल. अगदी मस्त हे डोसे तयार होतात. पौष्टिक आहे आणि स्वादिष्ट तितकाच आहे. चला तर मग तुम्हाला दाखवते हा किती कुरकुरीत तयार झालेला आहे. बघा, एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे आणि एकदम खुसखुशीत तयार झालेला आहे. तर इथे दही, इनो, सोडा काहीही न वापरता आपण मस्त असा कुरकुरीत डोसा तयार करून घेतलेला आहे. त्याचा आवाज बघा, एकदम कुरकुरीत हे डोसे तयार होतात. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.